खम्बाटी मैडम, हमें आप बताइए कि अजित दादा ने आपके ऊपर विश्वास रख के आपको 220 से उम्मीदवारी जारी की है। आने वाले दिनों में चुन के आने के बाद आप इस 220 क्षेत्र का विकास किस प्रकार से करेंगे? हेलो, नमस्कार और जय महाराष्ट्र आपके व्यूअर्स को। अजीत दादा ने मुझे ये रिस्पॉन्सिबिलिटी दी है और मेरे पे ट्रस्ट किया है कि मैं कुछ कर सकती हूँ, क्योंकि मैंने मेरे व्यूज़ उनके साथ शेयर किए थे और मैंने उनको बताया था कि 220 वार्ड का डेवलपमेंट हुआ ही नहीं है और वो बिलीव करते हैं कुछ काम करने के लिए ग्राउंड वर्क से। तो उन्होंने इसके लिए मेरे पे विश्वास रख के मुझे ये टिकट दिया है कि अगर मैं जीत जाऊंगी तो मैं कुछ काम करूंगी यहाँ पे। और यहाँ पे जैसे आप देख सकते हैं कि बहुत मतलब सालों से ये एरिया किसी ने डेवलप करने का सोचा भी नहीं है और ना भी मुझे अभी भी दिख नहीं रहा है कि अगले 5 साल में भी इसका कुछ होने वाला है। तो इसके लिए मैं पॉलिटिशियन तो हूँ ही नहीं, मैं एक सोशल वर्कर हूँ। तो इसके लिए मुझे लगता है मैं यहीं बॉर्न हुई हूँ, यहीं मैरिड हूँ और तो ये मेरा एरिया है और कब तक ये एरिया ऐसे ही रहेगा। इसके लिए उसको डेवलप करने के लिए कुछ ना कुछ किसी ना किसी को तो स्टार्ट कहीं ना कहीं से करना ही पड़ेगा। इसके लिए मैंने ये जिम्मेदारी ली है और अजीत दादा ने मुझे ये जिम्मेदारी दी है। बहुत सारे, कहाँ से शुरू करूँ आई डोंट नो, स्टार्टिंग टू एंड समस्या ही है। मैं हर घर में जाती हूँ तो 10 साल से 20 साल से यही प्रॉब्लम है। मुझे ये क्वेश्चंस पूछा जाता है कि मैं इलेक्ट होके आके क्या करूँगी। तो मैंने तो बहुत सारे स्कीम्स है जो अपने ग्राउंड लेवल तक महिलाओं को, बच्चों को स्कॉलरशिप्स, हेल्थ, आयुष्मान आधार कार्ड किसी को मिल ही नहीं रहा है यहाँ पे। ना तो कोई इवन किसी को अवेयरनेस है कि कहाँ जाके अप्लाई करने का। यहाँ तक कि इलेक्शन वोटिंग कार्ड्स भी नहीं है बहुत सारे लोगों के पास। तो मुझे वो सब स्ट्रीमलाइन करके जीरो लेवल, ग्राउंड लेवल पे लाना है कि सबके पास वो अवेयरनेस हो। और जब मुझे ये क्वेश्चन पूछा जाता है तो मेरे मन में एक क्वेश्चन आता है कि क्या आपने सालों साल जिनको ये वोट किया है, जिनको जिताया है, वो वापस आपके पास वोट मांगने आते हैं, तो ये क्वेश्चन आप उनको करते हैं कि आपने क्या किया? क्योंकि अभी भी आप मुझे 10 साल 20 साल का कंप्लेन ही सुना रहे हैं। तो आपने उनको ये क्वेश्चन क्यों नहीं किया है अभी तक? नमस्ते, सत श्री अकाल, प्रणाम। मैं यहाँ हुज़ैफा खम्बाटी अजीत दादा पवार की टीम से हूँ। आज पिछले 18 साल से मैं यहाँ एज अ पॉलिटिशियन, पहले तालुका अध्यक्ष फिर जिला अध्यक्ष बना हूँ। अजीत दादा ने मुझे सम्मान और अधिक दिए हैं कि मैं यहाँ करूँ। हमने यहाँ कोविड में भी काफ़ी अच्छा काम किया, पानी से लेके खाना 24/7, वैक्सीन सेंटर खोले थे, एक नहीं 2 वैक्सीन सेंटर खोले थे। जब पब्लिक ने बोला एक खुलना मुश्किल था, हमने 2 खोल के दिखाया था। आज भी हॉस्पिटलों का काम जो रहते हैं रात को 2 बजे के 3 बजे या 4 बजे हम लोग जाके हॉस्पिटल, जिला हॉस्पिटल में जाके उनको एडमिट करवाते हैं, सब बराबर उसका इलाज कराते हैं और उसके परिवार को संतोष देने के बाद ही घर पे जाते हैं। और आज मैं एक चीज देख रहा हूँ, मेरी वाइफ एक शेरनी की तरह खड़ी हुई है, जो मैंने सोचा नहीं था। मगर आज मैं बोलता हूँ शी इज अ फाइटर। आज इतने लोगों ने हमारे बारे में बहुत कुछ बोले कि भाई इन लोग का क्या है, कैसे है, मगर आज वो बात एक ऐसी है जिसने सबके सामने दिखा दिया कि राष्ट्रवादी कांग्रेस की अगर सही कैंडिडेट है तो रशीदा हुज़ैफा खंबाटी मेरी वाइफ है, इसकी वजह से नहीं, मगर एक अच्छा कॉपरेटर साबित होंगी वो। प्रवीण ठाकूर आहेत, आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया की आपले जे उमेदवार आहेत, तुम्ही गेले 10 दिवसापासून प्रचार करताय, आपले जे उमेदवार आहेत रशीदा हुसेफा खंबाटी यांना लोकांचा कसा प्रतिसाद भेटतोय? मी आपल्या माध्यमातून जनतेला पण आवाहन करतो की 220च्या रशीदा हुझफा खंबाटी ह्या एज्युकेटेड आहेत, ह्यांचं सोशल वर्क ग्राउंड लेवलला आहे आणि ह्या समाजासाठी काम करत आहेत। त्यांचे मिस्टर हुझफा खंबाटी हे गेले 20 वर्ष माझ्याबरोबर एक आम्ही करोना काळापासून त्याच्याही अगोदरपासून एक आम्ही वॅक्सिन सेंटर चालवलं होतं, मोहम्मद मस्जिद आणि महाजनवाडी इथे आम्ही लोकांना जवळजवळ आमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून 18,000 लोकांना आम्ही वॅक्सिन दिले होतं मोफत, आणि ही आमची समाजसेवा चालूच आहे। तसं तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला पक्षांनी जे दिलेलं असतं, आमच्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व म्हणजे येणाऱ्या एक एक स्कीम आहेत, बाल योग, महिलांसाठी, महिला बचत गटांसाठी, वृद्धांसाठी आणि महात्मा ज्योतिबा फुले वगैरे ह्या स्कीम आहेत,
या स्कीमच्या माध्यमातून आम्ही लोकांना सेवा देतो आणि जनतेपर्यंत पोचतो. राहून राहिल्या उजप्पा खंबाटी ह्या समाजाचा महिलांबरोबर चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात. नेतृत्व करताना त्यांना समाजाचा त्यांच्या डोक्यावरती हात आहे आणि एक नवीन चेहरा अजितदादांनी आणि तटकरे साहेबांनी आणि नवाब मलिक साहेबांनी दिलेला आहे. तर मी एकच आवाहन करीन 220 मध्ये आतापर्यंत काय केलं. आम्ही प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही 220 मध्ये मुंबादेवी तालुक्यात तुम्ही काय केलं, त्याचा लेखाजोखा होऊ जाऊन द्या. आम्ही समोर बसायला तयार आहोत. आम्ही एक जनतेला आवाहन करतो, जे झालेली कामं नाही आहेत ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या तर्फे राष्ट्रवादी घड्याळातर्फे आम्ही अजितदादांच्या याच्यातून आम्ही ही आश्वासन देतो की जर राहिलेली कामं आम्ही पूर्ण करू आणि लोकांच्या समोर जाऊ आणि एक संधी द्या. या ठिकाणी आपल्या सोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय महेंद्र पानसारे साहेब आहेत. आपण यांच्याकडून या प्रभागाची रचना कशी आहे आणि त्या आपले जे उमेदवार आहेत रशिदा मॅडम यांच्या संदर्भात 2 शब्द सांगतील. काय सांगणार आपण? असं आहे की आता 2च दिवसावरती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या ज्या ताई आहेत रशिदाबेन यांना आपण उमेदवारी पक्षाने दिलेली आहे आणि मोठ्या ताकदीने या ठिकाणी ते निवडणुकीला सामोरी जात आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला, त्याचा रिझल्ट 16 तारखेला तुम्हाला तो दिसून येईल. प्रभाग क्रमांक 220चा जेवढा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. जर मुंबादेवी मदनपुरा 2 टाके हा एरियाचे नाव बाहेरची पब्लिक घेते त्यावेळी ते घाबरतात, कारण इथे वाहतूक कोणी. तर याच्यावरती भविष्यात आपलं विजन काय असणार आहे? नक्कीच ना, आपलं विजन एकच आहे की तुम्ही जे आम्हाला प्रश्न विचारला की आतापर्यंत विकास झाला नाही म्हणजे तुम्हीच कबूल करताय. आता मग याची दक्षता कोणी घ्यायची? इकडचे स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील. मग यांनी एवढी वर्ष काय केलं? लोकांच्या समस्येला जर तुम्ही सामोरे जात नसाल त्यांच्या, आणि नगरसेवक हे पद शोचं नसतं. एक सर्वसामान्य घरामध्ये तो वॉटर मीटर गटरच्या बाबतीत धावून येणारा म्हणजे नगरसेवक. आणि म्हणूनच याचा विरोधकांनी विचार करावा की आपण काय काम केलंय. लोकांची वाहतूक कोंडी एवढी वर्ष आज या ठिकाणी होत आहे की दक्षिण मुंबईमध्ये येण्याचं म्हटल्यानंतर लोक गाडी घेऊन येण्याचं टाळतात आणि हेच कारण विरोधी पक्षांनी सुद्धा समजून घ्यावं. हे जे आपले जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही आपल्या प्रेक्षकांना आणि इकडचे जे रहिवासी आहेत, मतदार आहेत, त्यांना आपण काय आव्हान करणार, काय निवेदन करणार? आमची रशिदा आप्पा, म्हणजे आम्ही मराठीत रशिदा ताई म्हणतो, ह्या शिकलेल्या आहेत, चांगल्या फॅमिलीशी बिलॉंग करतात आणि इथल्या लोकांच्या समस्या, त्यांचे जे मिस्टर आहेत म्हणजे आमचे पक्षाचे सहकारी म्हणा, माझे सहकारी म्हणा, उजेपा खंबाटी, आणि खूप वर्षापासून म्हणजे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन झाल्यापासून या ठिकाणी आम्ही जे काम करत असताना आमचे ते सहकारी म्हणून या ठिकाणी ते राहिलेले आहेत. आमचे जे तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकूर असतील, आमचा एक वेगळा नातं या लोकांशी इथे जुळलेलं आहे. आम्ही कधी जात धर्माचं इथे कधी आम्ही राजकारण कधी केलं नाही. आम्ही मैत्री जपली, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आमची निशाणी जरी वेगळी असेल पण आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज आहे आणि म्हणूनच आमच्या रशिदाताई या येणाऱ्या 2 दिवसामध्ये सामोरी जाताना, निवडणुकीला सामोरी जाताना एक चांगला रिझल्ट या ठिकाणी ते देतील. कारण का त्यांना पण माहिती आहे, कारण स्वतः ते फेस करतात इथे असणाऱ्या लोकांच्या समस्या आणि त्या समस्या यांना सुद्धा आलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या जर लोकांना समस्या आहेत आणि या स्वतः राजकारणात असल्यामुळे, सोशल वर्क फील्डमध्ये असल्यामुळे मग त्या क्षेत्रात का नका उतरूया आणि म्हणूनच त्या जोशाने या ठिकाणी 220 प्रभाग क्रमांकामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून घड्याळ या चिन्हावरती या ठिकाणी ते उभे आहेत.